पूर्वीच्या कुशीतलं प्रेम भाग 13। त्या रात्री अन्वी एकटीच घरी परतली। घरात सगळं शांत होतं, पण तिच्या मनात मात्र असंख्य विचारांचा कोलाहल चालू होता। ती नेहमीसारखी खोलीत गेली, दरवाजा बंद केला आणि हळूच अंधारातच जमिनीवर बसली। भिंतीकडे टेकून बसलेली अन्वी आज पूर्णपणे वेगळी वाटत होती। शरीर थकलं होतं, पण मन झपाटलेलं होतं, विचारांनी, प्रश्नांनी आणि एक असह्य जळजळीत सत्याने। अंधारात तिच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रूही आता थांबले होते। आता तिचं रडणं थांबलं होतं। आता मनात एकच ध्यास होता, सत्य समजून घेणं आणि न्याय मिळवणं। तिला आठवत होतं त्या रात्रीचा प्रत्येक प्रसंग, पार्टीत रिया आणि तिच्या बॉयफ्रेंडचं वागणं, सिमरनने दिलेलं पाणी आणि त्यानंतरचं सगळं अंधारात हरवलेलं भयाण वास्तव। खूप वेळ ती डोळे मिटून त्या आठवणींना पुन्हा पुन्हा मागे नेण्याचा प्रयत्न करत होती। अचानक तिच्या लक्षात आलं, त्या दिवशी पाणी प्याल्यानंतरच तिचं डोकं फिरायला लागलं होतं। डोळ्यांसमोर सगळं गडद व्हायला लागलं होतं। सगळं थांबायच्या आधी तिला सिमरनचा चेहरा दिसला होता। त्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती। ते हास्य काहीसं बनावट, काहीसं रोखलेलं वाटलं होतं। आणि अचानक अंधार। अन्वीने आपल्या नोटबुकमधील आधीचे निरीक्षणांचे काही नोंदी उघडून पाहिल्या। प्रिया आणि तिच्या बॉयफ्रेंड राहुलचं वागणं काही दिवसांपासून खूप बदललेलं होतं। ते दोघं नेहमीपेक्षा अधिक सावध, पण एकमेकांत गुपित उघड करू नयेत यासाठी नकळत ओढलेलं टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचं। त्या दिवशी पार्टीत राहुल तिच्याशी खूप गोड बोलत होता, काहीसा खोटं गोड बोलणं। आता या साऱ्या गोष्टींचा एक धागा जोडायला सुरुवात झाली होती। तिचं लक्ष सिमरनच्या त्या पाण्याकडे गेलं। एका मेडिकल रिपोर्टमध्ये तिने वाचलं होतं, मिडाझोलॅम नावाचं औषध, जे हॉस्पिटल्समध्ये एनेस्थेसियासाठी वापरलं जातं। छोट्याशा मात्रेतही हे औषध माणसाला बेशुद्ध करू शकतं आणि मेंदूला तात्पुरती विस्मृती देतं। अचानक तिच्या मनात उठलेला संशय आता खात्रीत बदलत होता। त्या पाण्यात औषध होतं आणि ते तिला सिमरनने दिलं होतं। आता तिचं मन संतप्त होऊन उठलं। तिला समजून आलं, ही एक रचलेली खेळी होती। तिच्या भोवती एक साजिश, एक कट विणला गेला होता। सिमरन, रिया आणि राहुल हे तिघे एकत्र होते। त्यांनी तिच्यावर आघात केला होता। तिचं आयुष्य, तिचं शरीर, तिचा आत्मा, सगळं त्यांनी चिरडून टाकलं होतं आणि तिला काहीही कळायच्या आत ते सर्व मागे टाकून सामान्य आयुष्य जगत होते, जणू काहीच घडलं नव्हतं। पण आज, त्या रात्रीच्या अंधारात तिच्या डोळ्यात एक वेगळा प्रकाश जागा झाला होता। एक निश्चय, एक अंगार। आता ती अन्वी नव्हती, ती आर्या होती। आर्या, जी अन्याय सहन करत नाही, जी शांत बसत नाही। पण एक प्रश्न अजूनही तिच्या मनात झणझणत होता, या सगळ्याला शिक्षा कोणत्या मार्गाने द्यायची? कायद्यानं का स्वतःच्या मार्गानं? कायद्याचा विचार करताना तिच्या मनात प्रश्नांची मालिका उभी राहिली, पुरावे पुरेसे असतील का? सिमरनचं पाणी देणं, त्यानंतर झालेली घटना, हे सर्व एका वेगळ्या मार्गानं सिद्ध होईल का? ती कोर्टात लढू शकते, पण कोर्ट न्यायाच्या नावाखाली सहानुभूती मागेल आणि आजवरच्या केस बघून तिला माहीत होतं, बहुतेक वेळा आरोपी निर्दोष सुटतात, बळी पडते ती फक्त पीडित। हे तिचं युद्ध आहे, पण या युद्धात शस्त्र कोणतं वापरायचं हे ती अजून ठरवत होती। या विचारांत घडून गेली असतानाच दुसऱ्या बाजूला अर्जुनही त्या रात्रीच्या आठवणींत हरवलेला होता। त्याला सतत एक गोष्ट टोचत होती, मी हे केलं कसं? त्याला त्या रात्रीचे काही अस्पष्ट क्षण आठवत होते। एक अंधुकशी खोली, कुणीतरी त्याच्या जवळ येणं, कुणीतरी हात पकडणं आणि मग अचानक जागा झाल्यावर फक्त रक्त, अश्रू आणि अन्वीचं फाटलेलं अस्तित्व। त्याला कळेच ना, हे खरंच त्याने केलं का? का कोणीतरी त्याच्या नावावर लावलेला डाग होता? पण एक गोष्ट नक्की होती, त्याच्या शरीरात काहीतरी वेगळं होतं त्या रात्री। काहीतरी नॉर्मल नव्हतं। त्याच्या बॉडीगार्डचं गायब होणंही त्याच्यासाठी एक रहस्य होतं। तो माणूस कोणाच्या आदेशानं गायब झाला? जेव्हा अर्जुनने सीसीटीव्ही फुटेज बघितलं, तेव्हा त्याच्या छातीत धस झालं। तोच होता तिथे, त्यानेच तिच्यावर आघात केला होता। पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव होता, शून्य, निर्विकार, नशेच्या गुंगीत हरवलेला। त्याला लक्षात आलं, त्याच्यावर ड्रग्जचा प्रभाव होता। कोणीतरी त्याला उद्देशपूर्वक ड्रग्ज दिल्या होत्या। पण त्याला अजूनही एक गोष्ट समजत नव्हती, तो त्या हॉटेलच्या खोलीत पोहोचला तरी कसा? त्याला कोणी नेलं होतं का? का त्याच्या आजूबाजूचे लोक आधीपासून सेट होते? अर्जुन स्वतःला दोष देत होता, त्याला त्या गुन्ह्याची जबाबदारी मान्य होती,
जरी तो गुन्हा त्याने जाणीवपूर्वक केला नव्हता. पण तो पुरेसा निडर होता हे मान्य करायला की जर त्यानेच अन्वीवर अत्याचार केला असेल तर शिक्षा मिळायलाच हवी. पण त्याच्या मनातही आता संशयाची पालचूक चुकत होती. ही एक व्यक्तीची चूक नव्हती, ही एक साजिश होती आणि त्या साजिशींचा पर्दाफाश करणं आवश्यक होतं. त्या रात्री दोन बाजूंनी दोन वेगवेगळ्या जागांवर अन्वी आणि अर्जुन दोघांनी आपापले सत्य ओळखलं. एकाने यातून न्याय मागण्याचा निर्धार केला आणि दुसऱ्याने स्वतःवर लादलेला अपराधभाव झटकून सत्याचा शोध सुरू केला. पण दोघांचं सत्य अजून पूर्ण नव्हतं. एकमेकांविषयीचे गैरसमज अजूनही अंधारात हरवलेले होते. आता केवळ सत्य हवं होतं, पूर्ण सत्य. इकडे पण आर्याच्या डोळ्यात नवचैतन्याचे प्रकाश पडत होते. तिच्या डोळ्यात आता केवळ वेदना नव्हत्या, तर निर्णय होता, दृढता होती. अन्वी म्हणून हरवलेली ती मुलगी आता आर्या म्हणून परतली होती. पण या परतीत गर्व नव्हता, होता संयम, होता जळजळीत अनुभवांचा ठेवा. ती आता कुणाला दोष देण्यासाठी जगत नव्हती, तर स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी. आणि या प्रक्रियेत कोण वाईट आहे, कोण गुन्हेगार आहे, कोण केवळ प्यादा आहे, हे तिला स्पष्ट समजले होते. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होती. एका टोकाला कोपऱ्यातील शांत कॅफे, जिथे दिवे सौम्य प्रकाश टाकत होते आणि पार्श्वसंगीत जणू काळाच्या ओघात विसरलेले सूर वाजवत होतं. तिथे दोघं समोरासमोर बसले होते, आर्या आणि अर्जुन. दोघी वेळेच्या एका विचित्र पॉइंटवर थांबले होते. कोणीही बोलत नव्हतं, पण त्यांच्या मधल्या शांततेत अनेक प्रश्न घुंगावत होते. आर्याने आधी नजरेनं अर्जुनकडे पाहिलं. काही सेकंद दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. तो नजरेचा क्षण इतका खदखदता होता की तेवढ्यात सारे जणू स्पष्ट झालं. आर्याने कपमधून चहा उचलला, ओठांजवळ नेला, पण प्यायचं विसरली. ती एक श्वास घेत म्हणाली, अन्वीचं सगळं संपलं होतं त्या रात्री, पण आता मला संपवायचं नाहीये. मला त्यांच्या चेहऱ्यावर तेच तुटलेपण पाहायचंय, जे ती दररोज आरशात पाहत आली आहे. अर्जुनचा चेहरा एक क्षण फाटलेला वाटला. तो म्हणाला, मी गुन्हेगार नाही आर्या, पण गुन्हा माझ्या नावावर झाला, माझ्या अस्तित्वावर. मी स्वतःला कित्येक रात्र शिक्षा दिली, पण एक गोष्ट मी तुला आज सांगणारच होतो. आर्या थोडीशी पुढे झुकली. ती काही म्हणणार इतक्यात अर्जुनने विचारलं, तुला माहिती आहे का, त्या रात्रीपासून माझा बॉडीगार्ड गायब आहे. तो इतका विश्वासू होता की त्याने माझ्या जीवनात एकही दिवस गैरहजेरी लावली नव्हती, पण त्या दिवशी तो अचानक नाहीसा झाला. त्याचा फोन बंद, कोणतंच लोकेशन नाही, आणि मी त्या रूममध्ये कसा पोहोचलो ते मला आजपर्यंत कळलेलं नाही. आर्या एकदम थबकली. तिचा हात थरथरला, तिचा श्वास क्षणभर थांबला. तिने ओठ हलवत विचारलं, म्हणजे तुला काही आठवत नाही? अर्जुनने मान हलवली. तुकड्यात काही गोष्टी आठवतात, एखादं पांढरं छत, एक ब्लर झालेला चेहरा, एक झगमगाट, आणि मग अश्रूंनी भरलेला एक चेहरा. पण त्या सगळ्यात मला जाणवतं की मी तिच्याशी काहीतरी चुकीचं केलं होतं, आणि म्हणूनच मी स्वतःला क्षमा करू शकलो नाही. आर्या आता रडली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक वेगळं सामर्थ्य होतं. ती म्हणाली, तू चुकीचा होतास की प्यादा हे मलाही माहीत नव्हतं आधी, पण आता मी सगळं पाहिलंय, ऐकलंय. सिमरनजीने अन्वीला पाण्यात काहीतरी दिलं, बेशुद्ध केलं. राहुल आणि रिया, त्यांनी कट रचला, आणि त्यात तू ड्रग्सच्या प्रभावाखाली वापरला गेला होतास. मी ते सीसीटीव्ही फुटेज पाहिलंय, मी साक्षीदार आहे. अर्जुनने डोळे मिटले. तो स्तब्ध झाला. म्हणजे मी फसवला गेलो? हो, ती म्हणाली, पण यातून मला एक गोष्ट समजली, आपल्याला फक्त कायदा हवाय की न्याय? तो प्रश्न तिच्या ओठांवर थांबला. अर्जुनकडे पाहताना तिला वाटलं की हाच तो क्षण आहे जिथे तिने ठरवायचं आहे की ती न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार की स्वतः न्याय देणार. मी ठरवलं आहे, ती म्हणाली. कायदा तिला न्याय देईल, पण कधीच समाधान देणार नाही. मी आता त्यांना त्याच वेदनेचा स्वाद द्यायचं ठरवलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक धोका, प्रत्येक तुटक हसणं. त्यांनी तिला जे दिलं तेच मी त्यांना परत देईन. त्यांच्या कमकुवत जागा शोधेन, त्यांना त्यांच्या गर्वावरून खाली ओढेन, पण कायदेशीर मार्गानं नाही. अर्जुनने आश्चर्याने विचारलं, मग कोणत्या मार्गानं? ती हसली, पण ते हसू दुःखानं साखरलेलं होतं. त्या मार्गानं जिथे आर्या नाव उरत नाही, फक्त सावली असते. मी त्यांना न्याय नाही, परिणाम शिकवणार आहे, आणि त्यासाठी मी तुझी मदत घेणार नाही.
मी तुला दोषी धरत नाही, पण तू अजूनही त्यांच्या विळख्यात आहेस की नाही हे मला माहीत नाही. अर्जुन थोडा वेळ गप्प बसला, मग म्हणाला, मी तुला साथ देईन. मी स्वतःला इतक्या वर्षांपासून माफ करू शकलो नाही, पण कदाचित तिच्यासोबत हे सगळं स्पष्ट झाल्यावर आपल्याला शांती सापडेल. मी माझ्याच गिल्टमध्ये तिला विसरलो होतो. आता मला स्वतःचं खरं रूप शोधायचं आहे. त्या रात्री कॅफेच्या कोपऱ्यात एक नवा करार झाला होता. बोलून नाही, तर नजरेनं. एक नवा रणसंग्राम सुरू होणार होता. आर्या एका युद्धात उतरली होती, पण शस्त्र नव्हती, केवळ जाणीवा होत्या. आणि अर्जुन, तोही आता त्याच्या सावलीतून बाहेर येण्यास तयार होत होता. चहा पित असताना तिथे दोन मुले दिसली. त्यांना पाहून आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. माझी मुलं, त्यांनी मला पाहिलंही नाही जेव्हापासून मी भारतात आले. मला आश्रमात जावं लागेल, मुलांना भेटायचं आहे. त्या दोन डोळ्यांत मला माझं सत्य सांगायचं आहे की त्यांची आई हरली नाही, ती अजूनही लढते. आर्या अचानक म्हणाली. तिचा स्वर शांत होता, पण आत खोल कुठेतरी वेदनेचा ठाव होता. मला परत जावं लागेल, ती म्हणाली. रशियाला. सुट्टी संपते. अर्जुननं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही स्पष्ट भावना नव्हती. फक्त एक सूक्ष्म हालचाल. कपातील वाफेवर नजर स्थिर ठेवली. कधी, तो शांतपणे विचारतो. 2 दिवसांत फ्लाईट आहे. आर्याचं उत्तर तितकंच थेट होतं. त्याआधी मी आश्रमात जाईन, अन्वीला आणि तिच्या मुलांना भेटायला. अर्जुनने हलकीशी मान डोलवली. काही सेकंद शांतता होती. त्या शांततेतही काहीतरी अपूर्ण, दबलेलं, न सांगितलेलं स्पष्ट जाणवत होतं. आर्या पुढे म्हणाली, माझ्या अनुपस्थितीत तुला शोध सुरू ठेवावा लागेल. तुला दिलं गेलेलं ड्रग, त्यामागे नेमकं कोण होतं आणि का, हे शोधणं आता महत्वाचं आहे. अर्जुन थोडा सरसावला. मी त्याच दिशेनं काम सुरू केलंय. काही जुनी रेकॉर्ड्स मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. हॉटेल लॉग्स, सीसीटीव्ही फुटेज. आर्या थोडा वेळ विचारात पडली. मग तिनं स्थिर नजर त्याच्यावर रोखली. हे फक्त तुझं वैयक्तिक प्रकरण नाही राहिलेलं, अर्जुन. यामध्ये अजून कोणीतरी बळी ठरलंय, आणि त्या व्यक्तीच्या भविष्यासाठीही हे सत्य बाहेर यायला हवं. मला कळतं, तो म्हणाला. त्याच्या आवाजात निर्धार स्पष्ट जाणवत होता. तरी पण काही गोष्टी धूसर आहेत अजून. काही लिंक्स मिसिंग वाटतात. आर्या थोडीशी पुढे झुकली. तिचा आवाज कमी पण ठाम झाला. धूसर ठेवण्याचा उद्देशच होता त्यांचा, पण थांबायचं नाही. तुला जर पुरावे सापडले, तर आपण योग्य कायदेशीर मार्गाने पुढे जाऊ, पण काहीही भावनेनं नाही, फक्त पुराव्यांनी. अर्जुन थोड्या वेळ विचारात राहिला, मग म्हणाला, ठीक आहे, मी संपर्कात राहीन. तुही काही आढळलं तर कळवत जा. आर्या उठताना थोडा वेळ थांबली. तिनं थेट काहीही न बोलता त्याच्यावर एक नजर टाकली. तिच्या मनात जे काही दबलेलं होतं, त्याचं प्रतिबिंब त्या नजरेत काही क्षण होतं, पण लगेचच ते पुसलं गेलं. तुम्ही दोघं कमजोर पडू नका, ती म्हणाली. यावेळी चुका नको. आर्या कॅफेमधून बाहेर पडली. अर्जुनच्या नजरेत हलकासा प्रश्नचिन्ह सोडून ती सरळ गाडीत बसली आणि आश्रमाच्या दिशेने निघाली, जिथं तिच्या आयुष्याचा शांत पण खोल झरा वाहत होता. रस्त्याच्या वळणावळणांवरून तिच्या मनात विचारांचं वादळ उसळत होतं. मुलांना भेटण्याची तळमळ, त्यांच्या मिठीत हरवण्याची आस. आर्या गाडीतून उतरली तेव्हा आजूबाजूला नीरव शांतता होती. समोरचं दृश्य नेहमीसारखंच होतं. हिरव्या झाडांनी वेढलेलं बालगृह, संथ वाहणारा वारा आणि उन्हाचा मवाळ स्पर्श. पण तिच्या मनात मात्र प्रचंड वादळ उसळलेलं होतं. 2 वर्षांनंतर ती इथे आली होती. 2 संपूर्ण वर्ष. एक आई आपल्या लेकरांपासून दूर होती. आज ती त्यांना पुन्हा भेटणार होती, जिवंतपणे, समोरासमोर, पण केवळ काही दिवसांसाठी. दरवेळी इथे येताना तिच्या मनाच्या खोलतळाशी हलकासा धडधडाट असायचा, एका वेदनेचं, एका शून्यतेचं. आज मात्र तो धडधडाट गडद होता, कारण या भेटीनंतर ती पुन्हा निघून जाणार होती. अजून काही वेळ ती स्वतःला पूर्णपणे त्यांच्यासोबत देऊ शकत नव्हती. ती हळूहळू पायऱ्या चढत आत गेली. स्वागत कक्षाजवळ थोडंसं थांबली. ओळखीचे चेहरे पाहून हलकसं हसली आणि सरळ मागच्या बागेकडे वळली. जिथं तिचं मन गेली 2 वर्ष दररोज पोहोचत होतं, जिथं तिचं हृदय सतत धडपडत होतं, त्या 2 लहानग्यांपर्यंत. बागेत पोहोचताच तिची नजर त्यांच्यावर गेली. ते दोघं, सान्वी आणि अर्ज, गवतावर खेळत होते. छोट्या हातांनी पतंग पकडण्याचा प्रयत्न करत, एकमेकांशी हसत बोलत होते.
आर्याचं हृदय त्या दृश्याने कापरासारखं विरघळलं. पाय तिथंच थबकले, श्वास अनियंत्रित झाला. मुलांना तिची चाहूल लागली. काही क्षणातच सान्वीचा आवाज हवेत घुमला, आई. आणि ते दोघं तिच्याकडे धावत आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यांतील चमक आणि त्यांचं थेट तिच्या मिठीकडे येणं, सगळं काही आर्याच्या भावना अनावर करत होतं. ते तिच्या मिठीत शिरायला आले, पण तिनं अलगद त्यांना थांबवलं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिने वाकून दोघांचे गाल अलगद हातात घेतले आणि थरथरत्या स्वरात म्हणाली, थोडं थांबा, आधी पाहू दे मला नीट. 2 वर्षांनी तुम्हाला असं समोर बघणं, हे मिठीपेक्षा मोठं आहे माझ्यासाठी. त्या शब्दांनी दोघी थबकले, पण त्यांच्या लहानग्या डोळ्यात एक समजूत होती. जणू त्यांनाही कळलं की आईची मिठी केवळ बाहूपासून नव्हे, हृदयापासून यावी लागेल. काही क्षणांनी आर्याने त्यांना मिठीत घेतलं. त्या मिठीत काळ थांबला होता. 2 वर्षांचा विरह, पोकळी, अश्रू, क्षणभंगुर आठवणी, सगळं एका मिठीत विरघळून गेलं. त्या मिठीच्या उभेत आर्याचं मन हलकं झालं. ती त्यांना जवळ घेत झाडाखाली बसली. दोघी तिला त्यांच्या नजरेत सामावून घेत होते. त्यांचं गोड बोलणं सुरू झालं. हे बघ आई, मी नवीन चित्र काढलंय. आरोहीने रंगवलेली वही उघडली. आणि मी वाघ. आरवचा आवाज गर्वानं भरलेला होता. बघ ना, किती मजबूत आहे. हो खरंच, पण एवढा रागावलेला का वाटतो हा वाघ? आर्याने मिश्किलपणे विचारलं. आरवने एक क्षण विचार केला, मग म्हणाला, कारण त्याची आई खूप दूर होती. त्या निष्पाप उत्तरानं आर्याच्या मनाचा काठ ओलांडला. तिनं तोंडावर हसू ठेवण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यातून पाणी आलेच. मुलांनी शाळेची गोड गोड गाऱ्हाणी सांगायला सुरुवात केली. कोण शिक्षक आवडतात, कोण चॉकलेट देतात, कोण रागावतात, आणि कोण मित्र नेहमी डबा चोरतो. त्या लहानशा जगात आर्याचं हसणं परत येत होतं. गेल्या 2 वर्षात तिनं अनेक स्वप्न बघितली होती, पण त्यातला प्रत्येक क्षण प्रत्यक्ष अनुभवणं हे अवर्णनीय होतं. एक एक शब्द ऐकताना तिला वाटलं जणू एखादं गाणं ऐकत आहे, जिथं प्रत्येक स्वर तिला जिवंत करत होता. थोड्याच वेळात मुलं खेळायला निघून गेली. आर्या शांतपणे त्यांच्या मागं बघत राहिली. तिचा चेहरा हसरा होता, पण मनात खोल कुठेतरी एक हुरहुर जागी होती. त्याच क्षणी दरवाजाजवळ उभ्या असलेल्या शांताताईंशी तिची नजर भिडली. त्या हळूच तिच्याजवळ आल्या. कधी निघणार? मायाताईंनी विचारलं. स्वर नेहमीसारखा मृदू पण गंभीर. उद्या संध्याकाळी, आर्या म्हणाली एकदम सरळ. शांताताई काही क्षण गप्प राहिल्या. मग त्यांच्या स्वरात काळजी उमटली. इथे असताना त्यांचं जग खूप सुसंगत असतं. तो नसताना ते एकमेकांना सावरतात. पण तुझं जाणं त्यांना जाणवतं आर्या. आर्या काहीच बोलली नाही. ती फक्त मुलांकडे पाहत राहिली. काही क्षणांनी ती म्हणाली, हे शेवटचं जाणं नाही, काही काळासाठीच आहे. आणि आता ते दोघं खूप धाडसी झालेत. त्यांच्या डोळ्यात आता मला भीतीपेक्षा जास्त विश्वास दिसतो. शांताताईंनी तिच्याकडे हळूच पाहिलं. हो, पण तूही ना, आता पुन्हा तुटून जाणार नाहीस, याची खात्री आहे तुला? आर्याने डोळे मिटले, एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, शिकते अजून. स्वतःला माफ करायला वेळ लागतोय, पण आता मी परत याची स्वप्न बघते, पळायचं नाही. त्या रात्री आर्या दोघांना झोपवायला गेली. तिनं आरोहीला गोष्ट सांगितली आणि आरवच्या केसांवरून हात फिरवत त्याला हलकसं पुसलं. झोपताना दोघी तिच्या कुशीत अलगद विरघळले. त्यांच्या श्वासांची लय तिच्या मनाच्या भीतीवर मात करत होती. त्या शांत रात्री आर्या खिडकीजवळ बसून बाहेरच्या आकाशाकडे पाहत होती. चंद्र धुसर होता, पण त्याच्या प्रकाशात तिच्या मनाचा अंधार ओसरत होता. तिच्या मनात एकच विचार घोळत होता, या वेळेस केवळ भेट नाही, या वेळेस परत येणं आहे, कायमचं, स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी. पण आता पुढे काय होईल? ती परत येईल का, की नियती काही वेगळंच ठरवत असेल? हे कळेल पुढील भागात. नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग 14 लवकरच येतोय. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा. धन्यवाद.